हत्ती आणि उंदरांची मैत्री. एका खूप मोठ्या आणि घनदाट जंगलात गजा नावाचा एक अवाढ्य हत्ती राहायचा. गजा शरीराने जरी मोठा होता तरी मनाने तो खूप दयाळू होता. त्याच जंगलात उंदरांचा एक छोटासा गटही राहायचा. एके दिवशी गजा हत्ती चुकून उंदरांच्या बिळांजवळ आला. उंदरांचा नेता चिमू घाबरत बाहेर आला आणि म्हणाला, गजा महाराज, जरा जपून चाला. तुमची पावलं आमच्या घरांवर पडतायत. कृपया रस्ता बदलाल का? आम्ही तुमचे उपकार कधीच विसरणार नाही आणि वेळ पडली तर आम्हीही तुमच्या मदतीला येऊ. हत्तीला हसू आलं. तो म्हणाला, अरे चिमूटभर उंदरा, तू माझी काय मदत करणार? पण ठीक आहे, मी रस्ता बदलतो. आणि गजा हत्ती तिथून निघून गेला. काही दिवस उलटले. जंगलात काही शिकारी आले. त्यांनी गजा हत्तीला पकडण्यासाठी जमिनीवर एक मजबूत जाळं पसरलं. गजाला ते दिसलं नाही आणि तो त्या जाळ्यात अडकला. वाचवा, कोणीतरी मला वाचवा, मी या जाळ्यात अडकलोय. हत्तीचा आवाज ऐकून चिमू उंदीर तिथे धावत आला. त्याने पाहिलं की त्याचा मोठा मित्र संकटात आहे. त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या सर्व मित्रांना हाक मारली. मित्रांनो, लवकर चला, आज गजा महाराजांना आपली गरज आहे. कुरतडून टाका हे जाळं. हजारो उंदरांनी आपल्या तीक्ष्ण दातांनी ते जाळं कुरतडायला सुरुवात केली. बघता बघता ते जाळं तुकडे तुकडे झालं आणि गजा हत्ती मुक्त झाला. चिमू, मला माफ कर. मी तुला लहान समजून तुझी खट्टा केली होती. आज तुझ्यामुळेच माझे प्राण वाचले. आपण आजपासून पक्के मित्र. तर मुलांनो, या गोष्टीवरून आपण काय शिकलो? कोणालाही त्याच्या रूपावरून किंवा आकारावरून लहान समजू नका, कारण संकटाच्या वेळी छोटी मदतही मोलाची ठरते.